गळ्यातलं तुटलं होतं बरेच दिवस झालं. त्याचं मोठं घालत होती ना, ते बरोबर वाटत नव्हतं मला. मग रात्री 9 वाजता गेली, गळ्याचं गाठवून आणलं पहिला, आणि ती पण त्याने वर खाली गाठवली. तर असं काय वडलं ते तुटूनच गेलं अचानक. भेटलं बरं झालं घरातच, मग तर गेलं असतं. कपडे धुवायची ती आणि फरशी पुसायची, कामच झालं मग. ही बघा मावली येते. ऐशा बघा, अजून आंघोळी केली नाही मावलीनी. आज लाईट नव्हती, आम्हाला दिसत पण नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हणलं नकोच त्या आंघोळीला घालायला नको, नंतर पाणी ठेवते, आंघोळ घालते. पसारा लई केला त्याने घर भरून. पहिला पसारा काढून घेते. आणि पाऊस काही थांबत नाही. काय करता पावसाचं वांग, सारखा पाऊस येतो इकडे. पाऊस इतका पाऊस आहे आणि शाळेची मुलं रेनकोट काढून जात आहेत. इतकं बेकार वाटतं त्यांचं, मला काय सांगायचं. फक्त आता हे मुलं जात आहेत तर रेनकोट काढून, आणि त्यांच्या आया बी जात आहेत. माझा माऊली मोठा झाला तर मला पण असंच करावं लागेल. मग कशाचं काय आलंय, त्यांच्यासारखे धावपळ मला आहे की नाही. आणि गदडा बघा, काकावर घेतला तर खालीच बघते. किती पण घ्या काकावर, कसं पण घ्या. अहो कसं कसं, अयो तू नाश्ता केला? काय खाल्लास तू? काय खाल्लास? येऊ काय खाल्लं पिलू? अगं बाई हो, काय खाल्लं सांग ना. दूध, चहा, अजून काय? माऊलीला जिरा बटर खूप आवडतं, असं जिरा बटर खा. चला भेटू नंतर, काम भरपूर पडले. हां बाय. लाईक करा, शेअर करा.